नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचे माझ्या या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरसाठी एक रिमाइंडर म्हणून व्हिडिओ आहे। 2024 हे वर्ष सुरू होऊन मित्रांनो जवळजवळ 1 महिना झाला आहे। आपला 2024 मध्ये आपली काही कामे पेंडिंग आहेत का, किंवा मित्रांनो ही महत्त्वाची कामे तुम्ही 2024 मध्ये केली का, ही कामे तुम्हाला कंपल्सरी करावीच लागणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्ही जर तुमचे मी सांगितलेल्या कामापैकी एखादे काम पेंडिंग असेल तर ते तुम्ही काम नक्की करून घ्या। व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे जेणेकरून तुमचं एखादं काम पेंडिंग असेल तर ते तुम्हाला करता येईल। मित्रांनो, सुरुवातीला प्रथम आपण ज्या व्यक्तीचे वय 18 वर्ष कंप्लीट झालेले आहे त्या व्यक्तीसाठी ही माहिती देतो। मित्रांनो, आपल्याला जर 18 वर्ष आपले किंवा आपल्या पाल्याचे 18 वर्ष कंप्लीट झालेले असतील तर मित्रांनो आपण त्यांचा इलेक्शन कार्ड साठी अर्ज केलाय का, हे महत्वाचं आहे। इलेक्शन कार्ड साठी अर्ज केलेले नसेल तर मित्रांनो इलेक्शन येत आहे, त्यामुळे इलेक्शन कार्ड साठी अर्ज केला तुम्ही तर तुमचे इलेक्शन कार्ड लवकरात लवकर जनरेट होऊन तयार होईल। नंबर 2, मित्रांनो 18 वर्षच कंप्लीट असेल तर तुम्हाला पॅन कार्ड साठी देखील अर्ज करता येतो। पॅन कार्ड तुम्हाला बँकेत अकाउंट ओपनिंग साठी गरजेचं असते। इलेक्शन कार्ड साठी आणि पॅन कार्ड साठी फक्त तुमचा आधार कार्ड आणि फोटो एवढेच डॉक्युमेंट लागतात, त्यामुळे 18 कंप्लीट झालेले असेल तर ही 2 गोष्टी करून घ्या। त्यानंतर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आहे। शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी बांधवांना 2-2 हजार रुपये दिले जातात, त्या पीएम किसान योजनेची तुम्हाला केवायसी कंप्लीट करणं गरजेचं आहे। राज्यामध्ये अजूनही बरेचसे शेतकरी बांधव यापासून वंचित आहेत, त्यामुळे त्यांनी पीएम किसानची केवायसी नक्की करून घ्या। त्यानंतर मित्रांनो आधारला पॅन कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। आधार आणि पॅन तुमची जोडणी महत्वाची आहे। आधार आणि पॅन तुम्ही जोडलेलं नसेल तर तेही तुम्हाला जोडणं गरजेचं आहे। आधार आणि पॅन जोडणीसाठी तुम्हाला तुमच्या आधारवर आणि पॅन कार्डवर ची जी माहिती आहे ती सारखी माहिती असायला हवी, त्यामुळे तुमचे पॅन कार्ड जोडले जाईल। आणि हे जोडण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ड्यू लागलेला आहे, तो 1000 रुपयाचा ड्यू आहे। तुम्हाला 1000 रुपयाचे चलन केल्याच्या नंतर तुमचे आधार पॅन लिंक होणार आहे। आणि आधारला पॅन लिंक कशा प्रकारे करायचं याचा आपण आपल्या युट्यूबवर मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती थोडी कमी आहे, पण मित्रांनो व्हिडिओतून जी माहिती दिली जाते त्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाहीये, त्यामुळे नक्की आपले व्हिडिओ पहा आणि ते आधार पॅन लिंक करून घ्या। आणि त्यानंतर एक महत्वाचं आहे मित्रांनो, आपल्याला शासनाने एक कार्ड दिलेलं आहे, त्या कार्डद्वारे सामान्य नागरिकांना ज्यांचं नाव राशन कार्ड मध्ये आहे त्यांच्यासाठी 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार दिलेला आहे। मित्रांनो ते कार्ड म्हणजे आयुष्यमान कार्ड। आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुमचे आधार कार्ड लागते आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर लागतो। मित्रांनो यासाठी राशन कार्ड मध्ये नाव असणं गरजेचं आहे, त्या लिस्ट मध्ये आपलं नाव येणं महत्वाचं आहे। जर तुम्ही चेक केलं नसेल तर चेक करून घ्या, तुमचे नाव असेल तर आयुष्यमान कार्ड नक्की बनवा। त्यानंतर मित्रांनो केवायसी, आपल्याला या 2024 मध्ये काही केवायसी कंप्लीट करणं महत्वाचं आहे। यामध्ये नंबर 1 फास्टॅग केवायसी। मित्रांनो जर तुम्ही 4 व्हीलर वाहन धारक असाल आणि तुमच्याकडे तुम्ही फास्टॅगचा वापर करत असाल तर तुम्हाला फास्टॅगची केवायसी देखील करणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्या घरगुती वापरात येणारा आपला गॅस, भारत गॅस असो किंवा इंडियन गॅस असो, कोणत्याही प्रकारचं गॅस कनेक्शन तुमच्याकडे असेल तर मित्रांनो तुम्हाला गॅस कनेक्शनची केवायसी करावीच लागणार आहे। केवायसी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन 2 पद्धतीने करू शकता। ऑफलाईन केवायसी करायची असेल तर तुम्हाला ऑफिसला भेट द्यायची आहे, तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे, अशा प्रकारची केवायसी आहे, जेणेकरून आपल्याला मिळणारी जी सबसिडी आहे ती सबसिडी आपल्याला आपल्या खात्यामध्ये जमा होईल किंवा ती सबसिडी बंद होणार नाही। त्यानंतर आपल्या पोलीस भरती करणाऱ्या बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी मित्रांनो, हे सर्वांसाठी एक रिमाइंडर आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ते रिमाइंडर मिळेल आणि आपलं काम पेंडिंग राहणार नाही। मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या बांधवांसाठी बरेचसे असे पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतात ज्यांचे नॉन क्रिमिनल एक्सपायर झालेले असते, पण त्यांना ते फॉर्म भरल्याच्या नंतर समजतं की आपलं नॉन क्रिमिनल एक्सपायर आहे। तर मित्रांनो तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल तुम्हाला तारीख चेक करायची, जर ते अवैध झाले असेल किंवा एक्सपायर झालेले असेल तर तुम्हाला ते रिन्यू करायचे। रिन्यू करण्यासाठी मित्रांनो 3 वर्षाचं उत्पन्न, त्यानंतर अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, टीसी आणि कास्ट सर्टिफिकेट जुनं नॉन क्रिमिनल इत्यादी डॉक्युमेंट लागतात नॉन क्रिमिनल साठी। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, मित्रांनो पोलीस भरती येत आहे, 17,000 पेक्षा अधिक पद आहेत, त्यासाठी तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचं काढणं गरजेचं आहे। मित्रांनो इत्यादी केवायसी तुम्हाला करणं गरजेचं आहे। त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी आता फ्री सध्या आधार डॉक्युमेंट अपडेट।
आधार डॉक्युमेंट कशा प्रकारे करायचे याचाही मी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेला आहे.